नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात कायदा.com आणि महापुरारी एक्सप्रेस. मित्रांनो, गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये महायुतीने मोठं असं घवघवीत यश मिळवलं. महाविकास आघाडीला खूप थोड्या जागांवर समाधान मानावं लागलं. पण त्यामुळे गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्राचं विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे कोणालाच मिळालेलं नाही. नक्की विरोधी पक्षनेतेपदासाठी काय अटी पूर्ण कराव्या लागतात, तेव्हा ते विरोधी पक्षनेते पद मिळतं, हे आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. विरोधी पक्षनेते पद कोणत्या अटींवर मिळतं? विधानसभा किंवा लोकसभेत विरोधी पक्षनेता हा खूप महत्त्वाचा पद असतं. पण हे पद कोणालाही मिळत नाही. यासाठी काही स्पष्ट नियम असतात. चला तर मग जाणून घेऊया विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते. विरोधी पक्षनेता म्हणजे सभागृहातील सत्ताधारी पक्षाव्यतिरिक्त सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता. हा नेता सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी, धोरणांवरून प्रश्न मिळवण्यासाठी आणि जनतेचे मुद्दे मांडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. विधिमंडळात सर्वात मोठा सिंगल विरोधी पक्ष असणे आवश्यक. सर्वप्रथम विरोधी पक्षनेता हा सत्ताधारी पक्षाशिवाय सर्वात मोठ्या विरोधी पक्षनेत्याचा असावा. 10% सीट नियम लोकसभा, विधानसभा विरोधी पक्षनेत्यासाठी. विरोधी पक्षनेतेपद मान्य होण्यासाठी त्या पक्षाकडे एकूण जागांच्या किमान 10% जागा असणे आवश्यक असते. हा नियम संसदेत आणि अनेक राज्यात परंपरेने पाळला जातो. उदाहरणार्थ, जर महाराष्ट्र विधानसभेत 288 जागा असतील, तर विरोधी पक्षनेतेपदासाठी एखाद्या पक्षाकडे किमान 29 जागा असाव्यात. सर्वात मोठा एकच पक्ष. महायुती किंवा आघाडी गणली जात नाही. मिश्र आघाड्यांना किंवा युतींना धरून चालत नाही. एकच नोंदणीकृत राजकीय पक्ष असेल तर त्यास विरोधी पक्षाचा दर्जा मिळतो. अध्यक्ष सभापतींची मान्यता आवश्यक. पक्षाने आपल्या नेत्याचे नाव विरोधी पक्षनेते म्हणून सुचवल्यानंतर अंतिम मान्यता स्पीकर, लोकसभा, विधानसभा देतात. त्या नेत्याला अधिकृतपणे स्टेटस व वेगळे अधिकार मिळतात. एकदा मान्यता मिळाल्यावर त्या नेत्याला कॅबिनेट मान्यता समान प्रोटोकॉल, वेतन, कार्यालय व संसदीय अधिकार मिळतात. विरोधी पक्षनेता हा लोकशाहीतील संतुलन राखणारा महत्त्वाचा स्तंभ आहे. सरकारचे निर्णय तपासणे, चुकीवर प्रश्न उपस्थित करणे आणि जनतेला जबाबदारी जाणीव करून देणे ही मोठी जबाबदारी या पदावर असते. तर अशा प्रकारे विरोधी पक्षनेतेसाठी या अटी असतात. मित्रांनो, जी पात्रता आहे 288 पैकी 10% जागा म्हणजेच 29 जागा, ते महाराष्ट्रात असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे 29 जागा सिंगल पार्टीला कोणालाही नाहीत. युती म्हणून सर्व मिळून 50-52च्या आसपास जागा आहेत. पण ही गणना विरोधी पक्षनेतेपदासाठी केली जाऊ शकत नाही. पण नैतिकतेच्या आधारावर जर द्यायची झाली, तर या तिन्हींमधील जो कोणी मोठा पक्ष असेल, त्याला विरोधी पक्षनेता पद दिलं जाऊ शकतं. तर अशातच शिवसेना ठाकरे गटाकडे 20 जागा आहेत. तर त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणावर जास्त आहेत. तर बघूया, अधिवेशन आता संपण्याच्या मार्गावर आहे. तर या अधिवेशनात तरी महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळतो, की अजूनही प्रतीक्षाच करावी लागते. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय, कायदेशीर, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, अध्यात्म, शेती सर्व प्रकारच्या व्हिडिओजसाठी तुम्ही आपल्या या कायदा.com व महापुरारी एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.